नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्टँडर्ड इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युले। बघा बेटा, मागच्या लेक्चर मध्ये आपण अल्जेब्रिक फंक्शनचे स्टँडर्ड इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघितले होते। आता आपण लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नोमेट्रिक, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक या सर्वांचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपण डिस्कस करणार आहोत। चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। आणि हां, जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स हे ऍप्लिकेशन, जेणेकरून तुम्हाला भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर बघता येईल। आणि जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं, जर तुम्हाला माझं शिकवणं समजत असेल तर नक्की तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता। चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर सुंदर लेक्चरला, ठीक आहे ना। चला तर बघा बेटा, लॉगॅरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन याची चर्चा आपल्याला करायची, जे फॉर्म्युलेज आपल्याला आज पाठ करायचे। आणि हा एक लक्षात ठेवा बेटा, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हा एक असा टॉपिक आहे की जर तुमचे सर्व फॉर्म्युले पाठ असेल ना तरच तुम्हाला याची न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील बेटा, नाही तर येणार नाही बो। तर त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं बेटा, संपूर्ण फॉर्म्युले पोपटासारखे तुम्हाला पाठ करायचे लागेल बेटा। हे तुम्हाला करावीच लागेल। नो इफ नो बट, ओनली रट। तर फॉर्म्युले रटून टाका बेटा, ठीक आहे। चला तर आपण सर्वात पहिले एक्सपोनेन्शियल फंक्शनचे फॉर्म्युले डिस्कस करू, ठीक आहे। चला हे सोपे आहे हो, मला खूप आवडत आहे। एक्सपोनेन्शियल फंक्शन, ठीक आहे। चला बघा बेटा, आता एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हटलं तर एकदम साधे आणि सिंपल फॉर्म्युले। आता कितवा फॉर्म्युला बेटा आपला, हे मागे बघितलं होतं ना आपण। हा, एकूण 5 फॉर्म्युले झाले होते आपले अल्जेब्रिकचे। आता आपला 6वा पासून स्टार्ट करू, 6 नंबरचा। बोला बेटा, डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, म्हणजे ई रेस टू एक्स च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय होता बेटा? ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय होता? ई रेस टू एक्स। सर बघा, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह सुद्धा ई रेस टू एक्सच राहायचा। आलं का लक्षात? हो सर, आलं सर लक्षात। आता सेम टू सेम मला सांगा, मग इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सुद्धा काय राहील? सेम राहील बेटा। बघा, जर आपण याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला घेतला ना, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डीएक्स, म्हणजे ई रेस टू एक्स चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सुद्धा ई रेस टू एक्सच येतो। ई रेस टू एक्स चा इंटिग्रेशन सुद्धा ई रेस टू एक्सच येतो गो, असं इथे फक्त पुढे बेटा प्लस सी लावून द्यायचं। तुम्हाला सर्वांना माहिती, इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही काय लावून द्यायचं बेटा? प्लस सी लावून द्यायचं बेटा, ठीक आहे। चला असो, आता अजून एक फॉर्म्युला घेऊ 7व्या नंबरचा, डी डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स, टी डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स। बघा बेटा, म्हणजे ए रेस टू एक्स च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, ए रेस टू एक्स च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय असायचा बेटा? डी डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स असायचा ए रेस टू एक्स लॉग ए रेस टू एक्स लॉग ए, हा आपला फॉर्म्युला असायचा बेटा। बघा, म्हणजे ए रेस टू एक्स च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असायचा ए रेस टू एक्स लॉग ए, बरोबर आहे। चला असो, मग याच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय राहील? इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डीएक्स बेटा। तर याचा फॉर्म्युला असो, बघा बेटा, या ठिकाणी ए रेस टू एक्स इंटू लॉग ए होतं, या ठिकाणी ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए राहील, असं इथे आलं लक्षात। ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी, समजलं बेटा? बघा, ए रेस टू एक्स च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला होता ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, आणि ए रेस टू एक्स च्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असतो बेटा ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए। या ठिकाणी मल्टिप्लायला लॉग ए आहे, या ठिकाणी डिवाइडला लॉग ए बेटा। हा तुम्हाला फरक लक्षात ठेवावा लागेल बेटा। समजलं बेटा इथपर्यंत तुम्हाला सर्वांना? समजलं का? हो सर समजलं सर। बस हे दोनच फॉर्म्युले एक्सपोनेन्शियलचे, बस पाठ झाले बेटा। दोनच फॉर्म्युले एक्सपोनेन्शियलचे, ठीक आहे ना। आता पुढे असेल आपले लॉगॅरिथमिकचे, ठीक आहे ना? हो सर, ठीक आहे। चला, लॉगॅरिथमिक फॉर्म्युला लॉगॅरिथमिक फंक्शन लिहून घेऊ ना, चालेल ना बेटा? लॉगॅरिथमिक फंक्शन लिहून घेऊ तुम्ही, चालेल ना बेटा? हो सर चालेल। चला तर बेटा लॉगॅरिथमिक फंक्शनची, चला आता सर्वात पहिले तुम्हाला सर्वांना माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असायचा? 1/x। डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असायचा आपला? 1/x। चला
लिहून देतो बेटा मी 8व्या नंबरचा फॉर्म्युला आपला, ठीक आहे ना, 8व्या नंबरचा फॉर्म्युला डी डी एक्स ऑफ लॉग एक्स, डी डी एक्स ऑफ लॉग एक्स बेटा, ठीक आहे ना. डी डी एक्स ऑफ लॉग एक्स काय असायचं बेटा आपला 1/x, म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहायचा आपला 1/x. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहायचा आपला 1/x. मग 1/x चं इंटिग्रेशन काय ना आपला लॉग एक्स येईल. हे तर आपण बघितलं होतं अल्जेब्रिक फंक्शन मध्ये, ठीक आहे ना. पण आता आपल्याला हे सुद्धा बघायचं आहे की जर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x येतोय, मग लॉग एक्सचा इंटिग्रेशन काय येईल, तर x log x मायनस x. किती सोपं आहे का नाही? हो सर सोपं आहे सर, आम्हाला आवडलं सर. सांगा सर परत. चला 8व्या नंबरचा फॉर्म्युला म्हणजे इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स, इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स dx. याचा फॉर्म्युला काय राहील बेटा x log x मायनस x, x log x मायनस x, ठीक आहे ना. चला असो x log x मायनस x प्लस c, हे तर आपण लावून देतो, तुम्हाला सर्वांना माहिती. बघा बेटा, बघा लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, 2 मिनिटं, हा लॉग थोडा मस्त काढून घेतो ना, चालेल ना. तुम्ही म्हणजे सॉरी इकडं कॅपिटल काढलं, इकडं स्मॉल काढला सर तुम्ही, अरे हाव रे भाऊ, चालतं रे बेटा, सर्व चालतं. चला बघा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो बेटा आपला 1/x, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो आपला 1/x, आणि लॉग एक्सचा इंटिग्रेशन काय असतो, लॉग एक्सचा इंटिग्रेशन काय असतो बेटा आपला x log x मायनस x, x log x मायनस x, x log x मायनस x. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना. चला तर हे झालं बेटा आपलं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स, ठीक आहे. तर बघा बेटा आता 9वा फॉर्म्युला आपण बघू, डी डी एक्स ऑफ लॉग एक्स टू द बेस ए, टू द बेस ए. बघा बेटा याच्या बेसला ए आहे. हा फॉर्म्युला जास्त काही लागत नाही, तरी नाही पण लक्ष ठेवलं तरी सुद्धा चालून जाईल बेटा. बघा हा जो फॉर्म्युला आहे ना तुमचा, हा काही गरज नाहीये, हा पाठ करायची काही गरज नाही, हा जास्त काही लागत नाही, ठीक आहे ना. पण बघून घ्या भविष्यात कधी लागला तर. बघा बेटा लॉग एक्स टू द बेस ए असं जर असेल ना, तर आपला फॉर्म्युला 1/x log a, 1/x log a. बघा म्हणजे आपला फॉर्म्युला काय असेल बेटा, डी डी एक्स ऑफ लॉग एक्स टू द बेस ए, याचा फॉर्म्युला आपला 1/x log a, 1/x log a, 1/x log a. आणि या ठिकाणी लॉग कसा राहील बेटा, टू द बेस ई वाला राहील, टू द बेस ई वाला राहील बेटा. या ठिकाणी जो लॉग आहे बेटा हा कोणता राहील बेटा, टू द बेस ई वाला असेल, टू द बेस ई वाला असेल बेटा, ठीक आहे. चला असो. आणि सेम टू सेम तसंच इंटिग्रेशन जर बघितलं याचं, इंटिग्रेशन पण जास्त काही लागत नाही याचं, पण बघून घेऊ आपण, चालेल ना. चालेल सर. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स टू द बेस ए ना बेटा आपला, हो सर. इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स टू द बेस ए बेटा इंटू डी एक्स. म्हणजे जर समजा लॉग एक्स टू द बेस ए याचं जर इंटिग्रेशन काढायला लावला तर काही डोक्याला ताण घ्यायचं नाही, काही डोक्याला ताण घ्यायचं नाही. काय करायचं, हे जे होतं ना आपलं हे वरती लिहायचं पहिले, एक्स लॉग एक्स मायनस एक्स अपॉन लॉग ए. बस हा झाला बेटा. अरे प्लस सी राहिला रे बाप्पा, प्लस सी राहिला, ठीक आहे ना. चला असो बस बेटा, सिंपल. म्हणजे लॉग एक्स टू द बेस ए डीएक्स याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो बेटा, बघा लॉग एक्स टू द बेस ए याच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असतो एक्स लॉग एक्स मायनस एक्स अपॉन लॉग ए. हा झाला बेटा याचा फॉर्म्युला, हा झाला बेटा याचा फॉर्म्युला. तर हे झाले बेटा तुमचे लॉगॅरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन, एक्सपोनेन्शियलचे 2, लॉगॅरिथमिकचे 2, हे एकूण 4 फॉर्म्युले बेटा. त्यात तुम्हाला सांगतो पहिले, दुसरा आणि तिसरा, 6वा 7वा 8वा हे ते 3 फॉर्म्युले बेटा, हे तुम्हाला भरपूर वेळा विचारले जातात, ठीक आहे ना. हा शेवटचा काही विचारला जात नाही, पण लिहून घ्या मस्त राहतं, ठीक आहे ना, टेन्शन घेऊ नका. चला तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या टॉपिक कडे, ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बेटा, ठीक आहे ना. चला तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आता डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोघांचे फॉर्म्युले आपण लिहू बेटा, दोघांचे फॉर्म्युले आपण लिहून घेऊ, चालेल ना. हो सर आम्हाला चालेल सर, ठीक आहे. चला तर आपण सेम तसंच करतो बेटा. बघा इकडं आपण व्हाईट कलरने आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लिहितो आणि येलो कलर मध्ये आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहितो. तसंच लिहिणार बेटा आपण, काही टेन्शन नका घे, मी आहे ना बेटा तुमच्यासोबत.
आणि बघा बाळांनो, एकदम छान छान सुंदर सुंदर पद्धतीने आपण न्यूमेरिकल बघू. ठीक आहे ना. हे बघा, हे जे पण काही लेक्चर्स आहे ना, हे फॉर्म्युला बेसिसवर लेक्चर बेटा. ठीक आहे ना. याच्यात तुम्हाला टीचिंग वगैरे जास्त काही करणार नाही, कारण जे फॉर्म्युले स्टँडर्ड आहे ते फक्त मी तुमच्यासमोर मांडतो बेटा. पण ज्यावेळेस मी तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देईल बेटा, एकदम बेसिक लेवल पासून सर्व काही सॉल्व्ह करून देईल बेटा, तर ते लेक्चर नक्की बघा बेटा, तुम्हाला नक्की आवडतील. चला, तर सर्वात पहिले आपण घेऊ डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. कोणाचे रे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. चला, तर सर्वात पहिले अरे किती वार आपला 9 झाले ना आपले, 10 नंतर. चला, आता थोडस इकडे घ्यावं लागेल मला कोपऱ्यात. चला, आता बघा बेटा, डी डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला? कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला? कॉस एक्स. चला, 10वा डी डी एक्स ऑफ साइन एक्स. चला, तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला? कॉस एक्स. काय असतो आपला? कॉस एक्स. चला, मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे का? मग कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? साइन एक्स. बघा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे का? मग कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येईल बेटा आपला? साइन एक्स. येतं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? बघा, इंटिग्रेशन कसं येईल आपलं? 10 नंबरचा फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. बघा, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर कॉस एक्स असेल तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येईल बेटा आपलं? साइन एक्स प्लस सी. साइन एक्स प्लस सी. समजलं बेटा? बघा, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, मग कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? साइन एक्स. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं बेटा, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे उलटा पुलटा असतं. उलटा पुलटा असतं. ठीक आहे ना. बघा, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? साइन एक्स. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? हो सर. चला पुढे, 11वा फॉर्म्युला आपला, डी डी एक्स ऑफ कॉस एक्स. चला, आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघा बेटा, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असायचा आपला मायनस साइन एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असायचा आपला मायनस साइन एक्स. तर या ठिकाणी कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहितो मी मायनस साइन एक्स. कोण रे? नाही रे, नाही. ठीक आहे, चला, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला बेटा आपला? मायनस साइन एक्स. ठीक आहे ना. सेम टू सेम, सेम टू सेम, सेम टू सेम. मग जर मी तुम्हाला विचारलं, सांगा रे इंटिग्रेशन. हा, इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन एक्स काय असेल बेटा आपला कॉस एक्स. पण आपण प्रश्नामध्ये मायनस साइन कधी घेत नाही. म्हणजे जर समजा तुम्ही बघितलं इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन एक्स डीएक्स असं जर असेल ना, तर आपलं उत्तर काय बेटा? बघा, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं मायनस साइन एक्स, मग मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आपलं? कॉस एक्स. हे समजलं बेटा इथपर्यंत? हे सर्वांना समजलं नक्की बेटा? बघा, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह तो मायनस साइन एक्स, मग मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन काय बेटा आपलं? कॉस एक्स. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, आपण जे साइन आहे ना बेटा, साइन, प्रश्नाला आपण कधी मायनस साइन लावत. प्रश्नाला आपण कधी मायनस साइन लावत. मग मी काय करतोय, हे मायनस साइन या ठिकाणी मी वजा करतोय आणि हे मायनस साइन मी कुठे देतोय? इकडच्या साईडला देतो. हे साइन मी कुठे देतो? इकडच्या साईडला. वाटला सहीचा कलर वेगळा करतो मी, म्हणजे तुम्हाला ते एकदम लवकर इझिली अंडरस्टँड होईल. मायनस साइन आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? चला, असो, म्हणजे या ठिकाणी झालं ते आपलं मायनस साइन. ठीक आहे, पुढे 11 व 12 आणि 12 डी डी एक्स ऑफ साइन झाला, कॉस झाला, तर टॅन एक्स. टॅन एक्स. मला सांगा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बेटा आपला? सेक स्क्वेअर एक्स. बरोबर ना? चला, असो, डी डी एक्स ऑफ टॅन एक्स काय असतो बेटा आपला? सेक स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. मग सांगा सांगा सांगा, सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय येईल? बघा, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर सेक स्क्वेअर एक्स येतोय, मग सेक स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय येईल? टॅन एक्स. सोपं आहे ना? सोपं आहे सर, हे तर आम्हाला आवडलं सर. म्हणजे सर असं आहे का ते? आम्हाला फक्त एकच फॉर्म्युला पाठ करावा लागेल, दुसरा आमचा ऑटोमॅटिकली लक्षात राहून जाईल. हो बेटा, बरोबर आहे. चला, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, मग सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय? टॅन एक्स. सेक स्क्वेअर एक्स डीएक्स, याचं डेरिव्हेशन काय बेटा आपलं? टॅन एक्स. टॅन एक्स प्लस सी. समजलं बेटा इथपर्यंत? सोपं आहे का नाही? सोपं आहे का नाही? सोपं आहे का नाही? ठीक आहे, चला, असो, पुढे. हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल, तर आता जाऊया आपण कॉट एक्स कडे. डी डी एक्स ऑफ साइन कॉस टॅन कॉट. कॉट एक्स. चला, आता कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा आपलं? कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बघा बेटा, डी डी एक्स ऑफ कॉट एक्स. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा आपलं? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स.
मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बघा बेटा कॉटेक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं बेटा आपलं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मग सांगा 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 मायनस कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? कॉटेक्स. याचं इंटिग्रेशन काय येईल? कॉटेक्स येईल सर. व्हेरी गुड बेटा, बरोबर आहे. चला 10 11 12 थोडं असं वरती खालती झालं का रे? याला मी थोडंसं मस्त एका रांगेत घेतो ना, बरोबर ना. चला इंटिग्रेशन बघा बेटा याचं डेरिव्हेटिव्ह हे तर याचं इंटिग्रेशन हे, तर मी देतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर मायनस साईन लिहू का बेटा? सांगा बरं बेटा. मी आता प्रश्नामध्ये आपण मायनस साईन लिहत नाही. बघा बेटा लक्ष द्या. चला बघा मला सांगा, मी जर इथं मायनस साईन दिलं बरोबर आहे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मायनस कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आलं पाहिजे? कॉटेक्स यायला पाहिजे बेटा. काय आलं पाहिजे? कॉटेक्स यायला पाहिजे. काय आलं पाहिजे? कॉटेक्स यायला पाहिजे. ठीक आहे ना. चला सो मी लिहून देतो कॉटेक्स प्लस. हे समजलं बेटा. बघा कॉटेक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि मायनस कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय बेटा? मग आपलं कॉटेक्स. पण तुम्हाला मी सांगितलं होतं बो मायनस साईन जे असेल ना हे प्रश्नाला नाही लावू, हे आपण कुठे लावतो? कधी उत्तराला लावतो बेटा. मायनस साईन जे आहे ना आपण हे कधी आपण कुठे लावतो? उत्तराला. ठीक आहे. वा रे वा. इथे लावला बेटा मी मायनस साईन. मायनस सर वेगळ्या कलरने लावा सर मायनस साईन. ठीक आहे बेटा, वेगळ्या कलरने लावू का? हिरवा घेऊ का? हिरवा. अरे सर हिरवा सारखा दिसतोय सर तो. इथे मायनस साईन. ठीक आहे डन. तुला थोडं जास्त क्लिअर पद्धतीने समजेल आता. ठीक आहे ना. चला असो बेटा. चला पुढे कॉट एक्स झाला बघा, साईन झाला, कॉस झाला, टॅन झाला, कॉट झाला. आता आपण घेऊ सेक एक्स. डी डी एक्स ऑफ सेक एक्स. डी डी एक्स ऑफ सेक एक्स. बघा बेटा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असायचा आपला? सेक एक्स टॅन एक्स. बघा बेटा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असायचा आपला? सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स. बघा बेटा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपला असायचा सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग सांगा 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 सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स आहे का? मग सेक एक्स टॅन एक्सचा इंटिग्रेशन काय येईल? सेक एक्स बेटा. बघा सेक एक्स टॅन एक्सचा इंटिग्रेशन काय बेटा? सेक एक्स. बघा याचा डेरिव्हेटिव्ह हा तर याचं इंटिग्रेशन हेच तर आपण शिकत आलेलो बेटा आतापर्यंत, बरोबर ना. असं आहे सर ते सोपं आहे बेटा बाळांनो. एक फॉर्म्युला पाठ करा, दुसरा ऑटोमॅटिक लक्ष देऊन म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स डीएक्स. बघा बेटा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता? सेक एक्स टॅन एक्स. मग सेक एक्स टॅन एक्सचा इंटिग्रेशन काय येईल आपला? सेक एक्स प्लस सी. इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर प्लस सी लिहूनच द्यायचं बेटा. ठीक आहे ना. चला सो इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. पुढे सेक एक्स झालं कोसेक एक्स बाकी ना आता 15. डी डी एक्स ऑफ कोसेक एक्स. डी डी एक्स ऑफ कोसेक एक्स. चला तर कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असायचा बेटा आपला? मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. बघा बेटा कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असायचा आपला? मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. तुमचे पार्ट असेल नाही मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. बघा बेटा डी डी एक्स ऑफ कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असायचा आपला मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. तर तुम्हाला सर्वांना समजलं असेल. मग मायनस कोसेक एक्स कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? कोसेक एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह हे तर याचं इंटिग्रेशन हे बेटा. इथे लक्षात तुम्हाला बघा याचं डेरिव्हेटिव्ह हे तर याचं इंटिग्रेशन हे असं येते. उलट पुलट आहे भो, उलट पुलट आहे भो, उलट पुलट आहे भो. चला आता बेटा तुम्ही म्हणजे सर अशी लँग्वेज का वापरता तुम्ही? सरळ सरळ बोलत जा बेटा. कसं माहितीये का ऑनलाईन जास्त बोर नको व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं करावं लागतं. असंही ते आलं लक्षात. चला इंटिग्रेशन ऑफ मायनस कोसेक एक्स कॉट एक्स डीएक्स. चला बघा बेटा कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतं? मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. मग मायनस कोसेक एक्स कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय राहील आपलं? कोसेक एक्स. काय राहील बेटा आपलं?
कोसेक एक्स प्लस सी, कोसेक एक्स प्लस सी बेटा, कोसेक एक्स प्लस सी. पण तुम्हाला मी सांगितलं होतं बेटा, आपण या ठिकाणी इकडच्या साईडला आपण बघा, इकडच्या साईडला आपण कधी मायनस साईन लावत नाही, आपण लावतो तिकडच्या साईडला बेटा. तर हे मायनस साईन मी इथून गायब करीन आणि इथून प्रकट करीन, इथे प्रकट करेल बेटा मी, इथे मायनस साईन लागला. समजलं बाळांनो? बघा आता तुम्हाला ही एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. बघा बेटा, डेरिव्हेटिव्हचं बघा, या डेरिव्हेटिव्हच्या स्टार्टिंगला जर प्रश्नाला जर समजा सी असेल तर उत्तराला लागतं आपलं मायनस साईन. प्रश्नाला जर समजा सी असेल तर उत्तराला लागतं आपलं मायनस साईन. प्रश्नाला जर समजा सी असेल तर उत्तराला लागतं आपलं मायनस साईन. बघा बेटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सचं काय असतं मायनस साईन एक्स, कॉट एक्सचं काय असतं मायनस कोसेक एक्स, कोसेक स्क्वेअर एक्स, आणि कोसेक एक्सचं काय असतं मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. म्हणजे या ठिकाणी डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलामध्ये ज्याला सी लागलेला आहे, बघा ज्याला सी लागलेला आहे त्याचं उत्तर मायनस, ज्याला सी लागलेलं आहे त्याचं उत्तर मायनस, ज्याला सी लागलेलं आहे त्याचं उत्तर मायनस. आणि इंटिग्रेशन मध्ये कसं असतं, ज्याचं उत्तर सी मध्ये आहे, ज्याच्या उत्तराची स्टार्टिंग सी पासून आहे त्याला लागलेले मायनस. बघा बेटा, इंटिग्रेशन मध्ये उत्तराचं काय, आता साइन एक्सचं इंटिग्रेशन आपलं कॉस एक्स, तर कॉस एक्सचं म्हणजे उत्तराचा जर पहिलं वर्ड हा जर सी आला असेल, उत्तराचा पहिलं लेटर जर सी आला असेल त्याला लागलंय मायनस. बघा कॉट एक्स, उत्तर आन्सर जे आलंय त्याला जर सी लागला असेल तर मायनस, आन्सर आलंय तर स्टार्टिंगला लागलं बेटा मायनस. तर आय होप सो तुम्हाला सर्वांना इथपर्यंत थोडं क्लिअर वगैरे झालं असावं, थोडं तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं. बघा बेटा, समजून घ्या, हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहे, इकडचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये सुरुवातीला प्रश्नाला जर सी लागला असेल, प्रश्नाला जर सी लागला असेल तर त्याच्या आन्सरला काय लागतं मायनस साईन लागतं. काय लागतं बेटा मायनस साईन लागतं. त्याच्या आन्सरला काय लागतं बेटा मायनस साईन लागतं. त्याच्या आन्सरला मायनस साईन लागतं. ठीक आहे ना, त्याच्या आन्सरला काय लागतं बेटा मायनस साईन लागतं. हे लक्षात घ्या बाळांनो. आणि इंटिग्रेशन मध्ये उत्तराला जर समजा सी असेल, उत्तरामध्ये जर समजा सी असेल, बघा कॉस, कॉट, कोसेकचा सी, तर सी असेल इंटिग्रेशन मध्ये तर त्याला लागतं बेटा मायनस साईन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर हे आहे आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काही फॉर्म्युले. तर हे झाले आपले बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले. पण बघा बेटा, अजून आपले 4 फॉर्म्युले बाकी, इथे मावेल का नाही मावणार इथे, तर आपण जाऊया नेक्स्ट स्लाइडकडे, आपण जाऊया नेक्स्ट स्लाइडवर. ठीक आहे, तर बेटा हे सर्वांना समजलं बेटा, हे एकदम बेसिक ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युलेज आहे. बघा, याचा डेरिव्हेटिव्ह हे, तर याचं इंटिग्रेशन हे, म्हणजे याच्यावर हे आधारित, याच्यावर हे आधारित बेटा. म्हणजे जर तुम्ही फक्त डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जर तुमच्या सरांचे पाठ असेल ना, तर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ करायची गरजच नाही, फक्त उलटे पुलटे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. पण हा अजून काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बाकीचे ते आपण या ठिकाणी आपण डिस्कस करू. चालेल ना? हो सर, चालेल सर. चला, तर कितवा नंबरचा झाले? 15 झाले ना आपले. 16 नंबरचा फॉर्म्युला. चला, तर इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स बाकी होता आपला. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, तर इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स सर झाला ना हा? अरे नाही बेटा, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स नाही झाला आपलं. बघा, कॉस एक्स झाला, साइन एक्स झाला, सेक्स स्क्वेअर एक्स झाला, कोसेक एक्स, पण टॅन एक्स नाही झाला. चला, तर इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स तुम्हाला आता काढायचं. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स म्हणजे काय बेटा? लॉग ऑफ सेक एक्स. बघा, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स म्हणजे काय असतो? लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी असतो बेटा. समजलं बेटा इथपर्यंत? बघा, टॅन एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असतो बेटा आपला लॉग ऑफ सेक एक्स. इथं मॉड द्यावा लागतो. मॉड माहिती तुम्हाला काय असतो? या मॉड मध्ये बेटा, याला म्हणतात मॉड, याला आपण काय म्हणतो बेटा? मॉड. तर या मॉड मध्ये काय असतं माहिती का तुम्हाला? कोणतीच व्हॅल्यू ही निगेटिव्ह नाही राहू शकत. या मॉड मध्ये कोणतीच व्हॅल्यू ही निगेटिव्ह नाही राहू शकत बेटा. ठीक आहे ना? चला, असो दांडी, याच्या 2 दांड्या दिल्या मी, या दांड्यांच्या मध्ये कोणतीच व्हॅल्यू तुमची निगेटिव्ह राहू शकणार नाही. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? चला, तर इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, सर थोडंसं सर इकडे तिकडे झालं सर, इथे टॅन एक्स डीएक्स पण लिहावं लागेल ना सर तुम्हाला? हो बेटा, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डीएक्स बेटा, टॅन एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डीएक्स म्हणजे काय? लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी, लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. तर टॅन झाला, आता कॉट बाकी ना आपला. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डीएक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डीएक्स. चला, आता बघा, जसं टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स असतं, तसं कॉट एक्सचं काय? कॉट एक्सचं इंटिग्रेशन असतं बेटा लॉग ऑफ साइन एक्स. काय असतं बेटा आपलं? लॉग ऑफ साइन एक्स. लक्षात ठेवा बेटा. बेटा पाठ करावं लागेल रे माझ्या बछड्यांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या छोट्या छोट्या गोंडस भावांनो. लॉग ऑफ साइन एक्स पाठ करावं लागेल बेटा. लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. ठीक आहे, बघा बेटा, कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय आलं बेटा आपलं? लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी, लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी, लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. ठीक आहे, डन बेटा सर्वांना. चला, आता 18वा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स बाकी ना आपला? हा हो सर, बाकी सर.
इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डीएक्स. चला आता सेक एक्स डीएक्स आहे ना बेटा, तर याचा फॉर्म्युला असतो बेटा लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, त्याचा फॉर्म्युला राहील आपला लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी आपण लिहूनच टाकतो, प्लस सी आपण लिहूनच टाकतो. बघा बेटा, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्सचा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्सचा फॉर्म्युला लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी आपण लावून देतो. बेटा हे पाठ करा, बेटा पाठ करा रे माझ्या बाळांनो. 19वा लास्ट वाला फॉर्म्युला तो आहे इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डीएक्स, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डीएक्स. तर याचा फॉर्म्युला बेटा इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डीएक्सचा म्हणजे कोसेक एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असतो लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. तर मग तुम्हाला पाठ करावं लागेल लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डीएक्सचा फॉर्म्युला बेटा लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. ठीक आहे ना, समजलं बेटा इथपर्यंत सर्वांना? इथपर्यंत सर्वांना क्लिअर बाळांनो, समजलं बेटा? चला तर हे झाले बेटा आपले सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युलेज, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युलेज. बघा बेटा मी थोडंसं बाजूला सरकून गेलेलो आहे, तुम्हाला हे तुमच्या सर्व वहीमध्ये नोट डाऊन करायचं बेटा, याच्याशिवाय पर्याय नाही. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावं लागेल. बघा बेटा आतापर्यंत आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इथून स्टार्ट, बघा आपण आज लॉगॅरिथमिक पासून स्टार्ट केली होती. बघा ई रेस टू एक्स च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला ई रेस टू एक्स, आणि इंटिग्रेशन मध्ये सुद्धा सेम तसं असतं. नंतर आपण बघितलं ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला ए रेस टू एक्स लॉग ए, आणि इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्सचा काय तो ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. इथे लक्ष तुम्हाला. नंतर आपण लॉगॅरिथमिक फंक्शन बघितलं होतं, नंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले बघितले, याचे डेरिव्हेटिव्ह हे तर याचे इंटिग्रेशन हे, असं आपण बघितलं होतं. आणि हे सर्व झाल्यानंतर 4 अजून आपले काही फॉर्म्युलेज होते, हे सुद्धा इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज बेटा. ठीक आहे ना. चला तर हे झाले बेटा आपले सर्व इम्पॉर्टंट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले. तर हे झाले बेटा आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काही फॉर्म्युलेज. आता आपल्याला बघायचे बेटा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले. ठीक आहे ना, हे सुद्धा तुम्हाला पाठ करावं लागेल बेटा. सर केवढे फॉर्म्युले सर? हो बेटा, आता काय करशील बेटा, आपल्याला पाठ करावंच लागेल बाळांनो. ठीक आहे. चला असो, तर काय रे बेटा 19 झाले तर आपले. चला 20व्या नंबरचं तर आपण सेम तसंच इकडे मी लिहिणार आहे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे डेरिव्हेटिव्हच्या उलटे पुलटे काय असतात आपले इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. ठीक आहे ना. चला तर 19 झाले ना, 20वा फॉर्म्युला तर डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स. चला तर साइन इनवर्स एक्सचा आपला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असतो बेटा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हा असतो बेटा आपला साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. मग सर इंटिग्रेशनचा कसा येईल सर? सांगा ना सर, आमले सांगा ना सर. हो बेटा, बघा बेटा तर सेम टू सेम आपला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बघा बेटा 20व्या नंबरचा. बघा बेटा साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग बोला 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर याचं इंटिग्रेशन काय येईल? साइन इनवर्स एक्स. बघा बेटा साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह हे, मग याचं इंटिग्रेशन हे. आलं बेटा लक्षात तुम्हाला? याचं डेरिव्हेटिव्ह हे तर याचं इंटिग्रेशन हे. आलं लक्षात? म्हणजे इन शॉर्ट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. बघा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स म्हणजे याचा इंटिग्रेशनचा व्हॅल्यू काही ना आपली ही, याच्या इंटिग्रेशनचं उत्तर काय बेटा आपला साइन इनवर्स एक्स. काय बेटा आपलं साइन इनवर्स एक्स, साइन इनवर्स एक्स प्लस सी आपण तुम्हाला लावतो, तुम्हाला ते माहिती सर्वांना. ठीक आहे ना. चला असो पुढे बेटा सेम 21वा फॉर्म्युला घ्या डी डी एक्स ऑफ साइन झाला तर कॉस इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स. चला मग कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय असतो? अरे बेटा हा सेम टू सेम असाच फॉर्म्युला असतो, फक्त कॉस आलाय का ज्याच्या सुरुवातीला सी असतं, इथे लागतं बेटा मायनस साइन. काय लागतं? मायनस साइन. म्हणजे सेम हा असा फॉर्म्युला आहे, फक्त या ठिकाणी कोणतं साइन लागेल? मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि बघा बेटा तुम्हाला सांगितलं होतं मी सांगलं होतं, जर समजा ऐका बघा बेटा जर समजा
या प्रश्नाच्या सुरुवातीला जर सी लागला असेल तर या ठिकाणी लागतं बेटा आपलं मायनस साईन. कोणतं साईन लागतं बेटा आपलं मायनस साईन. हे तुम्हाला सांगितलं होतं डेरिव्हेटिव्हच्या मध्ये. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स काय असतं बेटा आपलं -1/√1 - x². ठीक आहे. चला असो आता इंटिग्रेशन घ्या मग. चला बघा बेटा कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/√1 - x². हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह. मग याचं इंटिग्रेशन काय असेल कॉस इनवर्स एक्स. याचं इंटिग्रेशन काय असेल कॉस इनवर्स एक्स. बघा बेटा याचं डेरिव्हेटिव्ह हे आणि याचं इंटिग्रेशन हे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1/√1 - x² dx असेल ना तर याचं उत्तर असेल बेटा आपलं कॉस इनवर्स एक्स प्लस सी. ठीक आहे. आणि चला बघा बेटा तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रश्नाला आपण कधीही मायनस साईन लावत नाही. प्रश्नाला आपण कधीही मायनस साईन लावत नाही बेटा. ठीक आहे ना. चला असो तर बेटा हे लक्ष द्या इकडे. इकडे आपलं मायनस साईन इकडे होतं ना आपलं. तर तुम्ही मायनस साईन जे आहे ना लक्ष द्या बेटा. आता बघा प्रश्नाला आपण इथे बघा इथे मायनस साईन होतं तर इथे मायनस साईन लावायला पाहिजे होतं. बरोबर आहे का. इथे मायनस साईन लावायला पाहिजे होतं. पण बघा बेटा आपण प्रश्नामध्ये कधीही मायनस साईन लावत नाही. प्रश्नामध्ये आपण कधी मायनस साईन लावत नाही. तर या ठिकाणी कॉस इनवर्स एक्सला मी काय लावून दिलं बेटा मायनस साईन. मी काय लावून दिलं बेटा मायनस साईन लावून दिलं. समजलं बाळांनो इथपर्यंत. बघा बेटा मागच्या वेळेस पण आपण सेम असंच केलं होतं. प्रश्नाला आपण कधी मायनस साईन लावत नाही बेटा. ठीक आहे ना. चला असो पुढे आपण आता बघू इंटिग्रेशन ऑफ हे झालं आपलं छान छान सुंदर सुंदर कॉस वाला 22 घेऊ डी dx ऑफ tan इनवर्स एक्स. तर tan इनवर्स एक्सचा फॉर्म्युला काय असतो आपला 1/1 + x². 1/1 + x². 1/1 + x² बेटा 1/1 + x². म्हणजे tan इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असतो 1/1 + x². मग सांगा बरं बेटा 1/1 + x² चं इंटिग्रेशन काय असेल tan इनवर्स एक्स. 1/1 + x² चं इंटिग्रेशन काय असेल tan इनवर्स एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह हे आणि याचं इंटिग्रेशन हे बेटा. किती सोपं आहे का नाही. हो सर खूपच सोपं आहे सर. ओके बेटा. म्हणजे 1/1 + x² dx म्हणजे याचं इंटिग्रेशन येईल बेटा आपलं tan इनवर्स एक्स प्लस सी तसाच्या तसा. ठीक आहे. समजलं बेटा. बघा याचं डेरिव्हेटिव्ह हे तर याचं इंटिग्रेशन हे बेटा. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना. डन. बघा कोणते एक फॉर्म्युले जर तुमचे पाठ असेल ना तुमचं संपूर्ण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला लक्षात राहून जाईल बाळांनो. ठीक आहे. चला पुढे 23वा. आता tan इनवर्स झाला तर आपण घेऊ cot इनवर्स एक्स. काय घेऊ आपण cot इनवर्स एक्स डी dx ऑफ cot इनवर्स एक्स. तर याचा फॉर्म्युला काय असतो बेटा बघा याचा फॉर्म्युला असतो सेम टू सेम हाच फॉर्म्युला असतो. सेम हाच फॉर्म्युला असतो. फक्त या ठिकाणी लागतो बेटा मायनस. काय लागतो बेटा मायनस. म्हणजे 1/1 + x². चला लक्ष द्या. बघा तुम्हाला सांगितलं होतं ज्या बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये या डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रश्नाची सुरुवात जर समजा सी ने होत असेल बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये फंक्शनची सुरुवात जर सी ने होत असेल या फंक्शनची सुरुवात बघा कॉस कॉट या फंक्शनची सुरुवात सी ने होत असेल तर आपल्या उत्तराला लागतो बेटा मायनस साईन. आपल्या उत्तराला काय लागतं बेटा मायनस साईन. ठीक आहे. समजलं बाळांनो इथपर्यंत. चला याचं डेरिव्हेटिव्ह हे तर याचं इंटिग्रेशन हे. ठीक आहे. चला आणि तुम्हाला पण हे माहिती की आपण प्रश्नाला कधीच म्हणजे लिहून घेतो पहिला मी इंटिग्रेशन ऑफ -1/1 + x² dx इज इक्वल टू काय असतं बेटा आपलं बोला -1/1 + x². याचं इंटिग्रेशन काय असेल आपलं cot इनवर्स एक्स. याचं इंटिग्रेशन काय असेल आपलं cot इनवर्स एक्स बेटा cot इनवर्स एक्स प्लस. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे बेटा तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण काय करतो बोला रे भो बोला रे भो बोला रे भो. आपण बेटा कधीच प्रश्नाला मायनस साईन देत नाही. प्रश्नाला आपण मायनस साईन देत नाही. याच्याऐवजी आपण इकडे मायनस साईन देऊन देतो. याच्याऐवजी आपण इकडे मायनस साईन देऊन देतो बेटा. हे समजलं बाळांनो. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² dx याचं आन्सर काय असेल आपलं -cot इनवर्स एक्स. काय असेल बेटा -cot इनवर्स एक्स. जर तुम्ही व्यवस्थित डोकं लावून जर बघितलं ना तर बघा तुम्ही जर बघशाल सर हे आणि हे तर सेम आहे. म्हणजे 1/√1 - x² dx साइन इनवर्स एक्स येतं का. हो
आणि 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इंटिग्रेशन मायनस कॉस इनवर्स येतं का? हो. बघा बेटा, म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचंय, हे आलं किंवा हे आलं, याच्यावेळी तुम्ही साइन इनवर्स एक्स सुद्धा लिहू शकता किंवा मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. आता हे डिपेंड करतं की तुम्हाला आन्सर कसं करायचंय, तर हे डिपेंड करतं सिच्युएशनवर. त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल, टेन्शन घेऊ नका बेटा. न्यूमरिकल सॉल्व्ह करताना हे सर्व सांगेल. बघा, दोघं सेम इथे लक्षात तुम्हाला कधी कधी याचं उत्तर येतं टॅन इनवर्स एक्स किंवा आपण त्याला मायनस कॉट इनवर्स एक्स सुद्धा लिहू शकता. म्हणजे टॅन इनवर्स एक्सलाच आपण मायनस कॉट इनवर्स एक्स सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे ना. हे सिच्युएशन वाईज डिपेंड करतं बेटा. हे तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करताना सांगेल मी. टेन्शन नाही बेटा, एवढा विश्वास ठेवा. ठीक आहे. चला असो, तर साइन झालं, कॉस झालं, टॅन झालं, कॉट झाला, आता सेक आणि कोसेक बाकी ना. चला सेक आणि कोसेकचं घेऊन टाकू आपण. चला 24 ना. d dx of sec x, सॉरी sec inverse x. चला आता याचा आपला फॉर्म्युला काय, आपला 1/x. बघा बेटा, 1/x √(x²-1). बघा बेटा, हा आपला फॉर्म्युला. बघा, d dx of sec inverse x चा फॉर्म्युला काय आपला 1/x √(x²-1). बघा, सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असतो बेटा आपला 1/x √(x²-1). आणि हा मग मला सांगा, सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा आहे का? मग याचा इंटिग्रेशन काय येईल? हा. याचा इंटिग्रेशन काय येईल? हा. असं इथे आलं का लक्षात? चला चला चला, लिहा भाऊ, पटापट लिहा. चला, इंटिग्रेशन ऑफ 1/x √(x²-1) dx. बघा बेटा, सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता बेटा आपला 1/x √(x²-1). मग 1/x √(x²-1) चा इंटिग्रेशन काय येईल? 1/x √(x²-1) चा इंटिग्रेशन काय येईल? सेक इनवर्स एक्स. काय येईल बेटा? सेक इनवर्स एक्स प्लस सी जसाच्या तसा. डन बेटा, काही डाऊट इथपर्यंत? नाही सर, आमले समजलं सर. ओके बेटा, डन. पुढे 25 आणि लास्ट आपला फॉर्म्युला d dx ऑफ सेक इनवर्स एक्स झाला ना, आता कोसेक इनवर्स एक्स. ठीक आहे ना, इज इक्वल टू सेम फॉर्म्युला बेटा. बघा, सेक इनवर्स एक्स आणि कोसेक इनवर्स एक्सचा सेम फॉर्म्युला, फक्त इथे काय लागेल बेटा? मायनस 1/x √(x²-1). बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं, मी सांगलं शेब हो, सांगलं होतं मी तुम्हाला. काय सांगितलं होतं रे? काय सांगितलं होतं सर? बघा बेटा, लक्ष द्या 2 मिनिटं. ज्या फंक्शनची सुरुवात सी ने होते, बघा डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या फंक्शनची सुरुवात सी ने होते त्याला काय लागतं बेटा? आपलं मायनस साइन लागतं. त्याला आपण काय लागतं? मायनस साइन. बघा, कॉसचा सी मायनस साइन लागलं, कॉटचा सी मायनस साइन लागलं, कोसेकचा सी मायनस साइन लागलं बेटा. म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या या फंक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करत असताना फंक्शनच्या सुरुवातीला जर सी असेल तर उत्तराला आन्सरला काय लागतं बेटा? आपल्याला मायनस साइन लागतं. बस एवढाच फरक आहे. आणि इंटिग्रेशन मध्ये याच्या उलट असतं. म्हणजे कसं? इंटिग्रेशन ऑफ 1/x √(x²-1) dx इज इक्वल. मला सांगा बेटा, कोसेक इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं आपलं? -1/x √(x²-1). मग -1/x √(x²-1) चं इंटिग्रेशन काय येईल? कोसेक इनवर्स एक्स. काय येईल बेटा? कोसेक इनवर्स एक्स प्लस सी. मी तुम्हाला सांगितलं होतं बेटा, याचं डेरिव्हेटिव्ह आहे तर याचं इंटिग्रेशन हे. पण तुम्हाला सर्वांना माहिती बेटा की आपण कधीही या प्रश्नाला मायनस साइन देत नाही. याच्याऐवजी आपण मायनस साइन कुठे देतो बेटा? इकडच्या भागात देतो. इकडच्या भागात देत असतो. बरोबर आहे का? इथे मायनस साइन देतो बेटा आपण. पुढे देतो, इथे मायनस साइन देतो. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजलं रे? याच्यावरून तुम्हाला हे समजलं असेल की डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करताना ज्या फंक्शनच्या सुरुवातीला सी असेल त्याचं उत्तर मायनस असतं. आणि इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना ज्याच्या आन्सरमध्ये फंक्शनच्या सुरुवातीला सी असेल, त्याचं साइन मायनस येतं. त्याचं साइन काय येतं बेटा? आपलं मायनस. त्याचं साइन काय येतं? आपलं मायनस येतं. बघा,
इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना जर आपल्या उत्तराच्या स्टार्टिंगच्या फंक्शन मध्ये जर सी असेल त्याचं उत्तर मायनस येतं, सी असेल त्याचं उत्तर मायनस येतं, सी असेल त्याचं उत्तर काय येतं आपलं मायनस येतं. समजलं बाळांनो इथपर्यंत? तर हे तुम्हाला सर्वचे सर्व इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ करावे लागतील, हे तुम्हाला पाठ करावे लागेल. तर हे तर आपले बेसिक फॉर्म्युलेचे, बेसिक म्हणजे हे बी खतरनाकच होते, पण अजून याच्या व्यतिरिक्त अजून 3 असे महत्वाचे फॉर्म्युले बेटा हे सुद्धा आपण बघून घेऊ. 3च फॉर्म्युले उरले आता, बस बाकी मे बी सर्व झालेले आपले 25 फॉर्म्युले आपले झालेले आहे. अजून 3 इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले बाकी आहे. काऊ सर किती फॉर्म्युले द्याय सर? बेटा बस जास्त काही नाही, थोडेसे उरले, जास्त नाही उरले बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर बघा रे भाऊ, तर 3 फॉर्म्युले महत्वाचे बघून घेऊ. चला असो, तर पहिला फॉर्म्युला आहे 25 झाले ना आपले, सॉरी बरोबर 25 झाले होते. चला 26वा फॉर्म्युला थोडा मोठा आहे. चला, इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स एक्स डीएक्स. म्हणजे आता आपल्याला बघायचं आहे साइन इनवर्स एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, साइन इनवर्स एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. मग कसं लक्षात ठेवायचं? बघा रे बघा, मी काय सांगतो आता. साइन इनवर्स एक्स आहे का, सर्वात पहिले लिहायचा एक्स, सर्वात पहिले काय लिहायचा एक्स, लिहिला एक्स हो सर. मग साइन इनवर्स एक्सचा काढायचा आहे का आपल्याला, मग लिहायचं साइन इनवर्स एक्स, मग लिहायचं साइन इनवर्स एक्स. लिहिलं? बघा बेटा, साइन इनवर्स एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय आपला, एक्स साइन इनवर्स एक्स, एक्स साइन इनवर्स एक्स प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा बेटा, साइन इनवर्स एक्स डीएक्स चा आपला फॉर्म्युला काय आला आपला, एक्स साइन इनवर्स एक्स प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि पुढे आपण काय लावतो सी. हो सर, का गंदा पडाक फॉर्म्युला आहे? हो बेटा, गंदा पडाक फॉर्म्युला आहे. बघा बेटा, साइन इनवर्स एक्स डीएक्स याचा फॉर्म्युला काय आपला, एक्स साइन इनवर्स एक्स प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि प्लस सी तसाच्या तसा आपण ते लावतो कॉन्स्टंट, तर आपण लावतोच बेटा. इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं बेटा तर आपण त्याला म्हणजे इनडेफिनेट इंटिग्रल सॉल्व्ह केलं की आपण त्याला कॉन्स्टंट लावतो, म्हणजे लावतोच, ठीक आहे. चला, तर सेम टू सेम आता हा फॉर्म्युला त्यांचा पाठ झाला, तर 27 नंबरचा फॉर्म्युला हा तुमचा इझिली पाठ होऊन जाईल कॉस इनवर्स एक्सचा, कॉस इनवर्स एक्स डीएक्स चा. बघा बेटा, जसा हा फॉर्म्युला तर सेम टू सेम हा फॉर्म्युला, सेम टू सेम. कसं हो सर? बघा बेटा, साइन इनवर्स एक्स डीएक्स चा फॉर्म्युला काय होता, एक्स साइन इनवर्स एक्स प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, हा आपला फॉर्म्युला होता. सेम टू सेम फॉर्म्युला बेटा. कॉस इनवर्स एक्स का पहिले लिहायचं एक्स, जसं आपण इथे लिहिलं होतं तसं खाली लिहायचं. आता साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला होता, तर मी इथे साइन इनवर्स एक्स लिहिलं होतं. हा कॉस इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आहे, तर मी इथे काय लिहिल, कॉस इनवर्स एक्स. फक्त या ठिकाणी प्लस साइन होतं, या ठिकाणी प्लस साइन होतं, या ठिकाणी बेटा आपलं मायनस साइन, बस बाकी काहीच फरक नाहीये. 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. तर हा झाला बेटा आपला कॉस इनवर्स एक्स चा फॉर्म्युला. तर बघा, इंटिग्रेशन ऑफ कॉस इनवर्स एक्स डीएक्स, तर इंटिग्रेशन ऑफ कॉस इनवर्स एक्स चा फॉर्म्युला काय, एक्स कॉस इनवर्स एक्स मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. तर हा झाला बेटा आपला कॉस इनवर्स एक्स चा फॉर्म्युला. आता शेवटचा फक्त आपला टॅन इनवर्स एक्स चा फॉर्म्युला आहे 28 नंबरचा. बस हा लास्ट बेटा टॅन इनवर्स एक्स चा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स एक्स डीएक्स. तर याचा फॉर्म्युला पण जवळपास सेम आहे, थोडा वेगळा आहे बघता. बघा, सुरुवातीचा पॅरामीटर तर आपला सेम आहे, तेवढं ते लिहून घेऊ, बाकीचं बघू नंतर. बघा, आता मला सांगा टॅन इनवर्स एक्स डीएक्स चा फॉर्म्युला आहे, तर सर्वात पहिले काय लिहायचं, एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स. बघा बेटा, आपण साइन इनवर्स एक्स डीएक्स चा फॉर्म्युला लिहिला, तर आपण सुरुवातीला काय लिहिलं होतं, एक्स साइन इनवर्स एक्स. नंतर कॉस इनवर्स एक्स डीएक्स चा फॉर्म्युला लिहिला होता, तर आपण काय लिहिलं होतं, एक्स कॉस इनवर्स एक्स. तर सेम टू सेम टॅन इनवर्स एक्स डीएक्स चा फॉर्म्युला आहे का, मग आपण लिहू एक्स टॅन इनवर्स एक्स, एक्स टॅन इनवर्स एक्स. पुढे इथे लागेल मायनस 1/2. ओ बापा, का हो सर, असा काय गंदा बडा फॉर्म्युला आहे सर, आवडा का गंदा बडा. हा, मायनस 1/2 लॉग ऑफ 1 प्लस एक्स mod in the mod प्लस सी, लॉग ऑफ 1 प्लस एक्स प्लस सी. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही एक काम करायला स्क्वेअर देऊन टाका, 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल ना, कारण टॅन इनवर्स एक्सच्या फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर असतं. ठीक आहे, टॅन इनवर्स एक्सच्या फॉर्म्युलामध्ये आपलं स्क्वेअर असतं ना, एक्स स्क्वेअर. चला असो, तर हा झाला बेटा आपला इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स एक्स डीएक्स चा फॉर्म्युला. गंदा पडक आहे ना, गंदा पडक आहे ना. हो सर, खूप गंदा पडक आहे सर, पण काही काळजी करू नका बेटा. हे जे फॉर्म्युलेज आहे ना बेटा, हे एकदम क्वचित लागतात, एकदम क्वचित.
तर एखाद्या वेळेस नाही पण लक्षात राहिलं चालेल, पण करून ठेवा बेटा. कसं आहे, फॉर्म्युले जर पाठ असेल तर आपल्याला आउट ऑफ मार्क इझिली पाडता येतात डायरेक्टली. ठीक आहे ना. चला, इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स x dx चा फॉर्म्युला काय आहे आपला, x tan इनवर्स x मायनस 1/2 लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे मॉड ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर बेटा, लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना. चला, तर हा झाला बेटा आपला सुंदर सुंदर फॉर्म्युला. तर हे झालं बेटा आपले इम्पॉर्टंट इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले. ठीक आहे ना. बघा, मागे तर आपण सर्व बघितलेच इनव्हर्सचे फॉर्म्युले, पण हे होते काहीतरी नवीन. ठीक आहे ना. हे कोणावरही डिपेंडेंट नाही, हे याचे वेगवेगळे सेपरेट टर्म आहे बेटा आपले. ठीक आहे ना. तर हे तर झाले आपले इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचे काही फंक्शनचे काही फॉर्म्युलेज, बरोबर आहे. चला, पण आता अजून काही मायसेलियस फॉर्म्युलेज वगैरे आहे. ठीक आहे ना. भरपूर सारे विचित्र फॉर्म्युले आहे, ते सुद्धा मी तुमच्यासाठी सर्वांसाठी लिहून ठेवलेले, जेणेकरून आपला वेळ वाचावा. ठीक आहे ना. चला, हे तर तुम्हाला पाठ करावंच लागेल. आणि हा, इथपर्यंत हे सर्व इम्पॉर्टंट फॉर्म्युले होते. आता याच्यानंतर जे खतरनाक वाले जे फॉर्म्युले आहे बघा बेटा, अदर इम्पॉर्टंट स्टँडर्ड फॉर्म्युले, म्हणजे अजून काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे आहे, जे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहे. म्हणजे बघा, आता काऊ सर एका गंध पडक येऊ सर, एवढं दलिंदर आहे, मी तर सोडून देईन सर डायरेक्टली इंटिग्रेशन, जाऊ द्या मरू द्या सर, नको मला पाहिजे ते. अरे बेटा, असं टेन्शन न घ्या. हे फॉर्म्युले एकदम कधी नव्हत लागतात, एकदम कधी नव्हत, कधीतरी लागतात. ठीक आहे ना. एखाद्या न्यूमेरिकलला फक्त लागतात, बरोबर आहे. तर बघा, भले तुम्ही एक काम करा, आतापर्यंत जे समजा 28 पर्यंत जे फॉर्म्युले होते ना, हे तोंडी पाठ करून टाका. ठीक आहे ना. म्हणजे इथपर्यंत फॉर्म्युले तुम्ही सर्व तोंडी पाठ करून टाका, बरोबर आहे. हे भरपूर वेळा लागतील, आणि असे काही 2 ते 4, म्हणजे तुमच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरमध्ये फक्त 2 किंवा 3च न्यूमेरिकल असे असतील. संपूर्ण तुमच्या पेपरमध्ये, फायनल एक्झाम मध्ये 2 ते 3च फक्त अशी न्यूमेरिकल असेल, त्यांना हे वाले फॉर्म्युले लागतील, हे वाले गंधेपटक फॉर्म्युले लागतील. ठीक आहे ना. तर बघा, सर्व जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले हे सर्व लिहून दिलेले, जेणेकरून तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रॉपर लिहून घ्या बाळांनो. ठीक आहे ना. बघा बेटा, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1/√a² मायनस एक्स स्क्वेअर असेल, तर याचं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स ऑफ x अपॉन a. त्यासोबतच इंटिग्रेशन ऑफ 1/√x² मायनस a² dx असेल, तर याचं इंटिग्रेशन असेल लॉग ऑफ x प्लस √x² मायनस a² प्लस टी. तर अशा पद्धतीने हे सर्वांचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले मी तुम्हाला सर्वांना प्रॉपर पद्धतीने लिहून दिलेले आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाचावा बेटा. ठीक आहे ना. तर हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावेच लागेल, याच्याशिवाय पर्याय नाही. हे पण आहे 38 फॉर्म्युले टोटल. ठीक आहे ना. ते 38 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे बेटा. वाटल्यास मी स्क्रीनच्या थोडंसं बाहेर निघून घेतो, जेणेकरून तुम्ही प्रॉपर पद्धतीने याला व्हिडिओला पॉज करून तुम्ही व्यवस्थितपणे लिहू शकतात. तर बघा बेटा, हे 38 फॉर्म्युलेज आहे, हे तुम्हाला प्रॉपर लिहावं लागतील बेटा, याच्याशिवाय काहीच पर्याय नाही बेटा. बघा, हे वाले फॉर्म्युले आणि हे वाले फॉर्म्युले, हे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित लिहायचे आहे. आता बघा, संपूर्ण फॉर्म्युले आजच्या लेक्चरमध्ये आपले झालेले आहे. बघा, जे इम्पॉर्टंट होते हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिले, आणि जे कधी नवत विचारतात ते मी तुम्हाला डायरेक्टली लिहून दिलेले बेटा. ठीक आहे ना. हा, आता पुढच्या लेक्चरला आपण बघू रूल्स ऑफ इंटिग्रेशन, म्हणजे इंटिग्रेशनचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचे रूल्स काय काय आहे, नियम काय काय आहे, अटी काय काय आहे. रूल्स अँड रेग्युलेशन माहिती असेल तर मजा येऊन जाईल न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला. ठीक आहे ना. पुढचं एक छोटंसं आणि एकदम सुंदरसं लेक्चर असेल, ज्यामध्ये आपण बघू रूल्स ऑफ इंटिग्रेशन. आणि रूल्स ऑफ इंटिग्रेशनचं लेक्चर झालं, मग सुरुवात करू आपण आपल्या न्यूमेरिकल्सला. आणि न्यूमेरिकल एकदम सोपे बेटा. हे फॉर्म्युले जेवढे गंधे ना, तेवढे न्यूमेरिकल गंधे नाहीये, एकदम सोपे बेटा. तुम्हाला खूप आवडेल. आणि हा, असे काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल मी सांगून देईल, तसे येणारच बेटा तुमच्या पेपरला डायरेक्टली. एक पॅटर्न तुम्हाला बनवून देणार मी यावेळेस. ठीक आहे ना. तो पॅटर्न तुम्हाला येणारच. ठीक आहे. चला, तर आय होप सो आजचं लेक्चर हे फॉर्म्युलांचं लेक्चर, शेवटचं लेक्चर होतं आपल्या फॉर्म्युलांचं. याच्या पुढे असेल रूल्स ऑफ आपलं इंटिग्रेशन. ठीक आहे ना. चला, तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला सर्वांना समजलं असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.